श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. मौनी अमावस्येच्या दिवशी गाईला दूध पाजावे या एका छोट्याशा गोष्टीमुळे मित्रांसमवेत जन्माची गरिबी दूर होईल. इतके पैसे असतील की तुम्ही हाताळू शकणार नाही. संपूर्ण कुटुंब बसून पैसे खातो आणि तुमच्या आयुष्यात कधीही अन्न आणि पैशांची कमतरता भासणार नाही. मौनी अमावस्या ही वर्षातील पहिली आणि सर्वात महत्त्वाची अमावस्या मानली जाते. होय मित्रांनो, जे मूळ रहिवासी आज मी सांगितलेला गुप्त उपाय घेतील त्यांचे नशीब बदलेल. ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहतील. कारण आज मी या व्हिडिओमध्ये उपाय समजावून सांगणार आहे. तुम्हाला तो उपाय कोणत्याही धर्मग्रंथांमध्ये किंवा कोणत्याही पुराणात सापडणार नाही. कारण हा उपाय प्राचीन काळात काही तज्ज्ञ आणि ऋषींनी त्यांच्या शिष्यांना सांगितलेला होता. होय मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की असा उपाय तुम्हाला संपूर्ण यूट्यूब चॅनलवर कुठेही मिळणार नाही. तो उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे. गाईला काय खायला द्यावे, तिला कसे खायला द्यावे, तिला केव्हा खायला द्यावे आणि जेवल्यानंतर आपल्याला कोणते संकल्प करावे लागतील आणि कोणते नियम पाळावे लागतील आणि त्या उपाययोजनांबाबत आपल्याला कोणती खबरदारी घ्यावी लागेल, हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेन. ज्यांना आपले नशीब उजळवायचे आहे त्यांच्याकडून काय उपाययोजना केल्या जातील ते पहा. कारण मौनी अमावस्या हा एक अतिशय खास प्रसंग आहे आणि ही संधी अजिबात जाऊ देऊ नका. आपल्या हिंदू धर्मात अनेक तीज सण, उपवास आणि उपवासाने साजरे केले जातात. आणि मित्रांनो, आपल्या धर्मग्रंथांनी अमावस्येला खूप महत्त्व दिले आहे. आणि अशाच काही खास अमावस्यांना देखील सांगितले गेले आहे की जर आपण या अमावस्येच्या दिवशी काही कर्म केले तर आपले संपूर्ण जीवन उलटे होते. त्यामुळे त्याच प्रकारे मौनी अमावस्या ही खूप महत्त्वाची असल्याचे म्हटले जाते. होय मित्रांनो, मौनी अमावस्या हा हिंदू धर्माचा अतिशय पवित्र, गूढ आणि आध्यात्मिक सण आहे. हा दिवस विशेषतः मौन तपस्या, आत्मपरीक्षण आणि सद्गुणांसाठी ओळखला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार हा माघ महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी येतो आणि वर्षातील सर्वात महत्त्वाच्या अमावस्येमध्ये गणला जातो. पहा मित्रांनो, कित्येक लोकांना असे वाटते की अमावस्येच्या दिवशी फक्त दान करणे, अंघोळ करणे हेच आहे. परंतु पवित्र नद्यांमधील त्यांचे महत्त्व केवळ इतकेच मर्यादित नाही. पहा, या दिवसाचे महत्त्व केवळ धार्मिक विधींपुरते मर्यादित नाही, तर ते आत्मा, मन आणि कर्माच्या शुद्धीकरणाशी संबंधित आहेत. मित्रांनो, मी तुम्हा सर्वांना विनंती करते की या समाधानाकडे जाण्यापूर्वी हा छोटासा व्हिडिओ लाईक करा या तवरीमध्ये. कारण खूप मेहनत घेऊन गुरुदेव तुमच्यासाठी असे गुप्त आणि रहस्यमय उपाय घेऊन येतात. आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सर्वजण जे गौमातावर प्रामाणिकपणे विश्वास ठेवता, तिची पूजा करता किंवा तिचे आशीर्वाद मिळवू इच्छिता तर नक्कीच जय गौमाता लिहा. मित्रांनो, अमावस्या हा वर्षातील तो दिवस असतो जेव्हा मौनी अमावस्येच्या दिवशी बोलल्याशिवाय केले जाणारे काम अनेक पटींनी जिवंत होते. प्राचीन काळी वृद्ध लोक म्हणत असत की या दिवशी आपली जीभ बंद ठेवा आणि आपले काम चालू ठेवा. का? कारण मित्रांनो, या दिवशी विश्व मनुष्याचा आवाज ऐकत नाही, तर त्यांच्या मनाची स्थिती ऐकते. आणि मौनी अमावस्येचा अर्थ केवळ उपवास किंवा स्नान करणे असा होत नाही. त्याऐवजी ते तुमच्या आतल्या अस्वस्थता, गरिबी आणि दुर्दैवाला शांत करण्यासाठी आहे. बरेच लोक खूप मेहनत करतात, पण पैसा टिकत नाही. आजच्या काळात ही प्रत्येकाची समस्या बनली आहे. कित्येक जण पैशासाठी हतबल आहे. छोट्या छोट्या आनंदाची इच्छा असते. कर्जाची परतफेड होत नाही. एक कर्ज संपल्यावर दुसरे वाढते. घरात शांतता नाही. जेव्हा जेव्हा आम्ही घरात प्रवेश करतो तेव्हा घरात गोंधळ होतो, भांडणे होतात, नेहमीच त्रास होतो, कुटुंबात वाद होणे सामान्य आहे. तर मित्रांनो, याचे कारण असे मानले जाते की जुन्या जन्माशी किंवा पूर्वजांशी संबंधित कोणतीही कमतरता अपूर्ण राहते आणि तीच कमतरता पुन्हा पुन्हा जीवनात एक समस्या म्हणून परत येते. म्हणून शास्त्रांमध्ये
आणि जुन्या अनुभवांमध्ये असे सांगितले गेले आहे की अशी कमतरता दूर करण्याचा सर्वात सोपा आणि थेट मार्ग म्हणजे गायीद्वारे. असे का घडते? कारण गाय ही केवळ प्राण्यांची मित्र नाही, तर तिला तिचे गतिशील रूप म्हटले गेले आहे. आपल्या धर्मग्रंथांमध्ये हेच सांगितले आहे. आणि पहा, जेव्हा देवी देवता होत्या तेव्हा देवी देवता देखील गायीच्या आईची पूजा करत असत. ती त्यांची सेवा आहे. भगवान कृष्ण देखील एक गुराखी होते. त्याने गायींची सेवा केली. त्यामुळे आपल्या सनातन धर्मात गायीला खूप महत्त्व दिले गेले आहे. गायीला गौमाता असे म्हणतात, कारण ती एक सामान्य प्राणी आहे म्हणून नव्हे, तर ती थेट आपल्या वडिलांशी संबंधित आहे म्हणून. आमचे कुटुंब देवी देवतांनी बनलेले आहे आणि आपल्याकडे देवी देवतांचे 33 प्रकार आहेत असे मानले जाते. होय मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की गायीचा शांत स्वभाव, तिचा संयम आणि ती जे काही देते त्यामुळे हळूहळू मानवी जीवनाचा अभाव वाढतो. आता पहा, मौनी अमावस्या आणि गाय यांच्यातील संबंध खूप सखोल आहे. कारण हा मौनाचा दिवस आहे आणि गाय न बोलता खूप काही घेते. जेव्हा तुम्ही गायीला काहीतरी खायला देता तेव्हा ती फक्त अन्नच घेत नाही, तर तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता तुम्हाला दुखावते. ते तुम्हाला त्रास देते, तुम्हाला रडायला लावते. गायीची आई देखील तिच्यात ती नकारात्मकता ओढवून घेते. म्हणूनच वृद्ध लोक म्हणत असत की दररोज गाय पाहणाऱ्या व्यक्तीचे मन स्वतःच हलत राहते. आणि मौनी अमावस्येचे महत्त्व आणखीन जास्त आहे, कारण या दिवशी केलेले लहानसे काम देखील मोठा प्रभाव दाखवते. परंतु लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे या दिवशी दिखावा करून केलेले काम निरुपयोगी ठरते. मित्रांनो, जर तुम्ही एखाद्याला दाखवण्यासाठी दान केले असेल, छायाचित्रे काढली असतील किंवा व्हिडिओ बनवला असेल, तर त्याचे फळ कमी फळ देत नाही, परंतु उपाय उलट फळ देण्यास सुरुवात करतो. आणि एखाद्या व्यक्तीचे आयुष्य कोसळण्यास जास्त वेळ लागत नाही. म्हणून मित्रांना भेटा. म्हणून तुम्हाला हा उपाय भीतीपोटी नव्हे तर विश्वासाने करावा लागेल. जर तुम्ही विचार करत असाल की मी उपाययोजना करेन, परंतु उपाययोजनांशी संबंधित नियम आणि नियमांचे पालन करणार नाही, तर या उपाययोजनांचा कोणताही वाईट परिणाम दिसून येणार नाही. पहा, जर तुमच्या मनात भीती असेल तर उपायावर भीतीचा परिणाम होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे लोभी होऊ नये. काही लोक हे लोभातून करतात, जसे की मी काय करू, जर मी हे केले तर मी एका रात्रीत करोडपती होईल. असे केल्यास अन्न आणि पैशांची कमतरता भासणार नाही. जर मी हे पाऊल उचलले तर माझी नोकरी आणि व्यवसायाला 4 चंद्र लागतील. पण तुम्ही मेहनत करता तेव्हा ते 4 चंद्र दिसतील का ते पहा. जेव्हा तुम्ही उपायाबद्दल सकारात्मक असाल, काही लोक हे केवळ त्यांच्या पापांपासून मुक्त होण्यासाठी करतात. मी त्याला उपाय सांगितला, लोकांनी कारवाई केली, वा ते काम झाले नाही, म्हणून स्वतःला बदलण्याची गरज आहे. मी नमूद केलेल्या उपाययोजना केल्यानंतर शेवटी हे समजून घ्या की गाय हे साधन नाही. गाय ही तुमच्या उपयोगाची वस्तू नाही की तुम्ही उपाययोजना केल्या आणि फळे दिली, परंतु गाय हे माध्यम आहे. आणि मौनी अमावस्या ही तारीख नाही, तर तुमचे जीवन सुधारण्याची संधी आहे. जर तुम्ही या दिवशी हे काम स्वच्छ मनाने केले असेल, तर असे मानले जाते की तुमच्या आयुष्यात दीर्घकाळापासून असलेली गरिबी हळूहळू मार्ग सोडून देते. जी समस्या तुम्हाला पूर्वी खूप त्रास देत आली आहे, त्याची सुरुवात मुळापासून होते. आणि ती वेदना जी तुमच्या कुटुंबाला खूप त्रास देत आहे, तुमच्या आयुष्यातील सर्व सुख हिरावून घेतले जात आहे, ते देखील मुळापासून संपते आणि जीवनात स्थैर्य येऊ लागते. आता मित्रांनो, तुम्हाला उपाय दिसेल, परंतु उपायाबरोबरच तुम्ही एका गोष्टींची देखील काळजी घेतली पाहिजे की आता मी तुम्हाला सांगितलेला हा उपाय काही लोकांसाठी सर्वात फायदेशीर ठरेल. म्हणजेच हा उपाय प्रथम काढून टाकेल. तर पहा,
आजच्या काळात प्रत्येक दुसरी किंवा तिसरी स्त्री बाळाच्या आनंदाची तळमळ करत आहे. पण मुलाचा आनंद बघा. आजच्या काळात ही खूप भाग्याची बाब आहे. एकदा जाऊन ज्या स्त्रियांच्या लग्नाला 5 किंवा 6 वर्षे झाली आहेत, त्यांना विचारा. मात्र अद्याप बाळाचा जन्म झालेला नाही. तर पहा, गायीच्या आईला आईची वेदना समजते, तिला स्त्रीचे दुःख समजते. जर ज्या स्त्रिया मुलांच्या आनंदाची उत्कंठा बाळगत असतील, जर ती स्त्री आपल्या मनात कोणतीही शंका न घेता शुद्ध अंतःकरणाने आणि खऱ्या विश्वासाने हा उपाय करते, तर तिला नक्कीच बाळाचा आनंद मिळतो. कारण मित्रांनो, पहा, प्रत्येक आईला लवकर मूल हवे असते. उदाहरणार्थ, जर तुम्हाला आई असेल तर तुमच्या आईला माझ्या मुलाचे मूल किंवा मूल व्हावे असे वाटेल. त्याचप्रमाणे जर तुम्ही हे उपाय दुसऱ्या व्यक्तीसाठी करत असाल तरच या उपायांचा परिणाम होईल. स्वतःसाठी करणे ही चांगली गोष्ट आहे, आम्हाला फळ मिळेल. पण त्या उपायाचे फळ तुम्हाला लवकरच कधी मिळेल, जेव्हा तुम्ही तो उपाय दुसऱ्या व्यक्तीसाठी करता. जशी पत्नी तिच्या पतीची वाढ आणि वय वाढवण्यासाठी करत असते, तशी गायीची आई त्यांची इच्छा लवकर पूर्ण करते. किंवा जर एखादा पती त्याच्या मुलांसाठी, त्याच्या कुटुंबासाठी, त्याच्या आयुष्यासाठी त्याच्या अंतःकरणातील खऱ्या विश्वासाने पावले उचलत असेल, तर त्याच्या कुटुंबात वंशाची वाढ होते, त्याचे कुटुंब आनंदी आहे आणि जीवनात कशाचीही कमतरता नाही. आता मी तुम्हाला या समाधानाशी संबंधित आणखीन काहीतरी सांगते. मित्रांनो, हा उपाय केवळ व्यवसायासाठीच नव्हे, तर नियतीची दिशा बदलण्यासाठीही उपयुक्त आहे. बऱ्याचदा असे घडते की एखादी व्यक्ती देखील कठोर परिश्रम करते, समजते, संधी मिळते, पण योग्य गोष्ट शेवटच्या क्षणी घडते. जसे कधीकधी समजा तुमचा व्यवसाय आहे, तो तुमचा काही व्यवसाय आहे. जर तुम्ही त्यात सौदा करत असाल तर कधीकधी ते हृदय पिळवटून टाकते. नोकरी कधीच परिपूर्ण नसते. कधीकधी जेव्हा पैसे येणे बंद होते तेव्हा ते वृद्ध लोक बोलावत असत, नशीब हातात नसते. मग पहा, मौनी अमावस्येच्या दिवशी गायीला शांतपणे खायला दिले गेले आणि हा उपाय त्या अस्थिर भवितव्याला स्थिर करतो. कारण जेव्हा हा उपाय तुम्हाला परिणाम दर्शवेल तेव्हा तो परिणाम पाहण्यात तुमचा हात असेल. कारण या उपायात तुम्ही मागणी करत नाही आहात. या उपायांमध्ये तुम्ही फक्त देत आहात. तुम्ही ढोंग करत नाही आहात, पण तुम्ही हे गुपित ठेवत आहात. तुम्ही निशब्दपणे देत आहात, आरडाओरडा करत नाही. म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती निशब्दपणे देत असते तेव्हा त्याचा अहंकार संपतो, आणि जेव्हा अहंकार संपतो तेव्हा नियतीला आधार मिळू लागतो. म्हणून या उपायानंतर लोक म्हणतात की ही अजूनही तीच मेहनत आहे, परंतु परिणाम स्वतः चांगले येऊ लागले आहेत. म्हणजेच या उपायाचे महत्त्व केवळ गरिबी दूर करणे हे नाही, पैशाचा डोंगर उभारणे हा उपाय नाही, तर कठोर परिश्रम यशस्वी करण्यासाठी आहे. होय मित्रांनो, जेव्हा एखाद्या व्यक्तीचे नशीब उजळते तेव्हा त्या व्यक्तीच्या पुढच्या 7 पिढ्या खाली जात नाहीत. कारण नशीब बदलणे म्हणजे कोणताही तोडगा नाही. बदल खूप महत्त्वाचा आहे. कारण आतापर्यंत जे दुःख पाहिले आहे, जे दुःख सहन केले आहे, ते आपल्या नशिबात होते. म्हणून जेव्हा नियती बदलेल तेव्हा आपोआपच आयुष्यातील सर्व त्रास, अडथळे, दुःख, वेदना, त्रास दूर होतील. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेल्या उपायाचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.